आज आम्ही बनवलेत घरी उडीद डाळीचे आणि मूग डाळीचे असे खमंग कुरकुरीत पापड. घरचे पापड, घरची चव. हे पापड एकदम सोपे आहेत आणि खायला पचायलाही छान आहेत. तुम्हालाही आमच्यासारखे असे पापड करायचे असतील तर आमची रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हे मी आणि माझ्या वहिनीने आणि माझ्या मुलींनीही केलेले आहेत. हे बघा कसे छोटे छोटे लाटून देत होती आणि नंतर आम्ही करत होतो. झटपट, पौष्टिक आणि मराठमोळं जेवण फक्त अलकाच्या स्वयंपाकघरात आणि आई आजीच्या हातची चव, त्यात असणारा मायेचा स्वाद. तर असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अलका घोडके चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. उडीद आणि मूग डाळीचे पापड करण्यासाठी मी इथे 1 किलो उडीद डाळ घेतली होती आणि 1 किलो मुगाची डाळ आणि दोन्ही डाळी मी सालासकटच दळून आणल्या होत्या. त्यामुळे पापडला खूप छान चव लागते आणि पौष्टिकसुद्धा होतो. हे पापड तुम्ही वर्षभरासाठी टिकवून ठेवू शकता आणि याला एकदा छान ऊन द्यायचं झाल्यावर म्हणजे ते खूप दिवस टिकतात, त्याला जाळे पडत नाहीत. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि सुरुचीचा पापड मसाला घेतलेला आहे मी इथे. तर 2 किलोला 100 ग्रॅम मसाला असा मी यामध्ये घातलेला आहे. यामध्ये मीठ आणि तिखट मिऱ्याचं खूप असतं, त्यामुळे मीठ घालताना जरा कमी घालायचं. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरीही चालते. आता याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया पिठामध्ये. याला पाणी टाकायच्या आधी असं मिक्स करून घेतल्यामुळे मसाला सर्व बाजूने मिक्स होतो. आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि पाणी घालताना एकदम पाणी कमी कमी मिक्स करायचं, म्हणजे आपला पीठ मळताना उंडा घट्ट होणार नाही. पापड करायचे असल्यावर सर्वात अवघड गोष्ट म्हणजे पापडाचं हे पीठ मळणं, कारण हे पीठ मळताना खूप अवघड जातं आणि हे पीठ आपल्याला खूप घट्टसर मळून घ्यावं लागतं. अशा प्रकारे खूप घट्ट मळून घ्यावं लागतं, त्यामुळे याला मळायला थोडा उशीरच लागतो. आणि हे बघा अशा प्रकारे मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे आणि सर्व एक जागी करून घेतलेले. याला आपण असं झाकून ठेवूया पातेल्यानं किंवा मग आपण एखाद्या डब्यात टाकून घेऊ याला, म्हणजे छान गरमी आल्यानंतर तो भिजेल. तर मी इथे त्याचा पिठाचा डब्बा होता, त्या पिठाच्या डब्यामध्येच हे उंडा टाकून घेते आणि त्याला बंद करून घेते. उंडा छान भिजलेला आहे. आता मामी आणि भाची बघा करत बसल्यात पापड. मामी असा उंडा छान नरम करून देत आहे खलबत्त्यामध्ये कुटून. हे उंडा खूप घट्ट असतं, त्यामुळे याला थोडंसं असं खलबत्त्यामध्ये कुटलं ना की एकदम मऊ होतो आणि पापड करताना असे त्याला चिरा पडत नाही. त्यामुळे असा करून घेतला ना की खूप छान होतो. आणि अशा प्रकारे तिनं छान लाट्या करून घेतल्या होत्या आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा सारख्या आकाराच्या गोळ्या करून दिल्या होत्या. आणि हे बघा इकडे इशू असे छान छोटे छोटे पापड करून देत होती आणि आम्ही त्याचे नंतर मग मोठे मोठे लाटत होतो. तिलाही हे पापड करायला खूप आवडत होते, त्यामुळे ती म्हणली मी पण करते मम्मी तुमच्यासोबत, आणि बसली होती आमच्यासोबत करत. हे बघा कसे छान लाटत होती आणि तेल तर बघा किती भरपूर लावले. मोठे मोठे पापड पण तिला खूप छान लाटता येऊ लागले. मला तर असे पापडच लाटता येत नाहीत. जेव्हा मी पापड लाटू लागले तेव्हा सगळ्यात जास्त माझेच पापड तुटू लागले. म्हणून मी पण तिच्यासारखे असे छोटे छोटे करू लागले आणि नंतर आमची मामी मग मोठे करू लागली. पोळी लाटताना मला कितीही मोठी पोळी लाटता येते, पण पापड माझा मोठा होतच नाही आहे. आणि हे बघा एवढ्या साईजचे आम्ही असे पापड केले होते आणि मस्त पापड झाले होते. डाळीचं साल टाकल्यामुळे त्यामध्ये थोडं थोडं काळं दिसत आहे, पण चवीला इतके मस्त झाले होते ना, खूपच छान झालं होतं. आणि इकडे आम्ही बाजूला बाजावर असा कपडा अंथरला होता आणि त्यावर असे एक एक पापड वाळवत घालत होतो. इथं म्हणजे जास्त ऊन पण नव्हतं आणि सावली पण नव्हती, तर पापड असे छान सुकू लागले. वरती ग्रीन नेट असल्यामुळं खाली ग्रीन कलर दिसत आहे सर्व. आणि हे बघा असा माझा पापड तुटला होता. माझे असे खूप पापड तुटू लागले आणि सर्व पापड झाल्यानंतर आम्ही असे वाळवत घातले छान आणि करणं झाल्यावर थोडा वेळ सावलीत ठेवले आणि नंतर मग उन्हाला वाळवत घातले 1 तास आणि नंतर लगेच भरून घेतले. कारण पापड उन्हामध्ये खूप लवकर सुकतात आणि ते उन्हात एकदा ऊन दिलं ना की म्हणजे ते खराब होत नाहीत लवकर. त्यामुळे करणं झाल्यावर थोडा वेळ असं ऊन द्यायचं आणि ऊन देताना पण जास्त पापडाला ऊन नाही द्यायचं, म्हणजे ते मोडून जातात जास्त ऊन झालं तर.
त्यामुळे थोडंसं ऊन दिलं आणि आम्ही लगेच नंतर पापड सर्व भरून ठेवले. 2 किलो डाळीच्या पिठामध्ये 200 किंवा 200पेक्षा 250 पर्यंत असे पापड आमचे झाले असतील. आता आपण एकदा हे पापड तळून बघूया लगेच कसे झालेत. तर तुम्हाला दाखवते मी की टाकल्याबरोबर कसा पापड फुलत होता. तर त्यासाठी मी कढईमध्ये एक तेल टाकले गरम व्हायला आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये असा पापड टाकून घ्यायचा आणि टाकल्याबरोबर कसा फुलून वरती आला बघा. आणि असे एकदम मस्त कुरकुरीत खमंग आपले पापड झाले होते. तर तुम्ही आमच्यासारखेच असे खमंग कुरकुरीत पापड करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.